रोजच आशेचे नवे किरण घेऊन उगवणाऱ्या आमच्या सूर्यदेवासाठी, त्याच्या स्वागतासाठी पशुपक्षी जणू तयारच असतात आणि त्याच्या दर्शनाने सुरुवात होते ती एका सुंदर सकाळला. आणि या सुंदर अशा गावरान संस्कृतीला गोठ्यातील गायी या जणू काही वाट पाहत असतात सूर्यदेवाच्या येण्याची आणि हंबरत असतात आपल्या तान्ह्या वासरांसाठी. अंधार नाहीसा होऊन सह्याद्रीच्या या कड्याकापारी जणू बोलू लागतात, झाडेवेली आनंदाने डोलू लागतात. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज रामदासच्या आईनं शर्ट घातला आहे. तर शर्ट का घातला आहे तर आम्ही आज सकाळी चालू गावात गेला. सकाळचं आता 9 वाजलंच. आता गावात गेला म्हणजे आमच्याकडे हे आजूबाजूला गावात दिसतं आहे. तर ह्या गावात आता थोडा थोडा वाळत आलं आहे. मग त्या गावात घेऊन आणि व्यवस्थित रचून उन्हाची जनावरली चारा म्हणून उपयोग केला जातो आहे. आणि गवताला असं भरपूर कुसळा राहतात, त्याच्यामुळे त्या टोचत आहेत. त्याच्यामुळे मग रामदासच्या आईनं शर्ट घातला आहे थोडासा लांब हाताचा. समोर या भाताचा वावर आहे, पूर्ण उकळून गेला आहे. भात कापणी झाल्यानंतर इकडं काहीच पेरला जात नाही, कारण पाणी नाही, पूर्ण कोरडवाहू शेती आहे. आज आपला पहिलाच दिवस आहे ना गावात घ्यायचा. फार डोंगराला जायचं तिकडं ना. मित्रांनो, पाच तिकडं त्या दाट झाडा दिसतात ना, तिकडं जायचे. असं गावात येळेने गाय घेऊन कापितात. आता ते गाय कसं भेंडी कशी बांधतात हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे. आता आमच्या गावाकडल्या मित्रांनी काही सांगायची गरज नाही, पण मग म्हणजे ज्या काही मित्र परिवाराला माहीत नसेल ना, त्यांच्यासाठी आम्ही माहिती देणारच आहे ती. आणि ह्या अशी कुसळा राहतात ती. जसं जसं गावात वाळत येईल ना तशी त्याची कुसळा, ह्या अशी कुसळा एकदम अशी टोकदार राहते. त्या डायरेक्ट असे अंगाला भरते ती. हे बा, आज रामदासच्या दादांना 5 जीन्सची पॅन्ट मस्त शर्ट घातलाय. सोबत आहे का मला? हा मग जीन्सची पॅन्ट सोबत आहे का? सोबत आहे ना. आता आपलं काही मित्र परिवार नाव ठेवायचं म्हणजे काही घालतं ती. पण मग बरं आहे कामामध्ये, आहे का नाही? कामामध्ये आणि कामामध्ये असं जाडच केलं लागतं म्हणजे जरा कुसळा भरते नाही ना. हा मस्त वातावरण आहे ना इकडं. वातावरण म्हणजे लय भारी. किती झाड मस्त. आणि याच्यामध्ये मग असं गावात गेला म्हणजे थोडा ऊनही नाही लागत ना. हा आता वातावरण एवढं ढगाळच आहे थोडं. चला आपल्या मित्र परिवारासाठी आज निसर्गरम्य वातावरणामध्ये बोलू आपण. हा तर आता आपण इथं पोहोचलो आहे. मागच्या वेळेस एक साडभावना त्या झाडाखाली तिथं असं ताडपत्री बांधली होती आणि त्याच्यामध्ये त्यांचा संसार होता. पण आता तिच्या घराचं काम पूर्ण झालं आहे. चला आता तिथं चिया पिया जाऊ आपण. चिया ठेवलं आहे काय? चला आता इथं आपण चिया पिऊ. गोगा कुठं गेलाय? भात का व्हायचा घालून आता गरम गरम चिया होतायचं काम चालू आहे. चला आता आम्ही आहे ना सगळीच मस्तपैकी या गरम गरम चियाचा आनंद लुटतोय. मामा चालत पुढं. मामा कुठं गावात घ्यायचे? या झाडांमध्ये आहे का गाव झाडांमध्ये? आता मित्रांनो, आता हे समोर एकदम जंगल आहे. त्या जंगलामध्ये गावात घ्यायचे. आम्ही लवकर आलो आहे. माणसा थोडी काही मागून येणार आहेत. आम्ही 3 माणसा पुढं आलो आहे. लय दाट जंगल आहे पहा. आता या जंगलामध्ये आम्ही आलो आहे आणि थोडासा जंगलाच्या वरच्या साईडला गावात आहे. येळा कसं घेतात? घेतो ना आता गावात घ्या लागेल. ते गावतो काय तवाच पडत आहे येळा. दगडाला लागत आहे काही येळा. आता या झाडाला इळा शाल ठेवले हात काढून आणि मामा बसतो पिळा. आणि इकडं पाणी नसल्यामुळं मग खालूनच वस्तीवरून पाणी आणायला लागत आहे. तर आता रामदासच्या हंडा भरून घेऊन आले. आता इळं बिळं घसून झालं आणि मामाने केले सुरुवात गावात घ्यायला. तर आता मामाने मोठ्ठा लगाय मारायला सुरुवात केली.
तर मित्रांनो आता आहे ना, हे जे आपण गवत घेतोय तर गाय कसा राहतोय तो पण मी आपल्याला दाखवला. आणि आता गवताचाच असा आळा वळून आणि ती गवताची पेंडी बांधायची. आता ही कृती पहा कशी आहे. आणि भली मोठी कवरा एवढी ही पेंडी. आणि पेंड्या बांधणारी सुद्धा भरपूर अशी मेहनत राहते, कारण ह्या कुसळा भरपूर अंगाला विलगत आहेत. हे पहा अशा पद्धतीनं ही पेंडी एकदम आवळून बांधायची. तर आता मामा पेंडी बांधतात. या साईडला मामा आहेत, त्या साईडला मी आहे. पॅक झालं ना. हे पहा ही अशी पॅक पेंडी बांधायची. आणि पेंडी बांधल्यानंतर हे पहा अशा ठेवायच्या, म्हणजे 5-5, 6-6 पेंड्यांचा त्याला पाचुंदा म्हणतात आमच्या इकडं. शक्यतो पाचुंदा म्हणजे 5च पेंड्यांचा राहतो आहे. पण मग आता कोणी 6 ठेवत आहे, कोणी 7 ठेवत आहे. हे पहा अशा पद्धतीनं म्हणजे हे गावात चांगला खापात आहे. तर एकदम सकाळचा आलो होतो आणि आता भाकरी आल्यात सकाळची नेहरी. आता सगळी माणसं नेहरीला चालत आता इकडं खाली. चला आता जेवण करून घेऊ. आणि आमची पंगत आता बसले जेवायला. सकाळचं जेवण नेहरी. आणि आजचा आमच्या जेवणातला मेनू आहे बटाटा आणि टमाटा यांचा कालवण, तसंच बाजरीची भाकरी आणि भात. तर मित्रांनो फार काळा काळा तोंडवून गेला आहे, कारण हे गवतच असं आहे की गवतांना फार काळा काळा तोंडवून जात आहे. नेहरी केल्यानंतर आता बराच दिवस आम्ही गावात घेतला होता आणि घाम पण मोकार होत आहे. तर चला आता थोडं पाणी प्यायला बसलो आम्ही. आणि एक तासानं पाणी प्या ह्या बसाच लागत आहे. ज्यावेळेस गवताचा खकाना तोंडामध्ये जातो ना, तर नरटीनं एकदम कोरडी पडते. आणि एका झाडाच्या सावलीखाली मस्तपैकी अख्खीच माणसं बसलेला होता. आणि जिथं आम्ही गवत घेतोय ना त्याच्याच बाजूला उंच उंच असं कडे येते आणि जबरदस्त असा आजूबाजूला जंगल पण आहे पहा. आणि हे जंगलातूनच आम्ही वर आलो इकडं. आणि ज्या ठिकाणी जनावरांसाठी गवत राखून ठेवतात ना, त्याला आमच्या गावरान भागात एक शब्द आहे, गवताची आडव. आणि मित्रांनो काही ठिकाणी सपाट भाग राहतोय, पण आजची जी गवत घेणे ना लई डेंजर आहे. अतिशय तीव्र उतार आहे पहा खाली. आणि तिथं थोडासा 1-2 टांगा खाली गेला का उंच काढे खाली. आणि अशा या तीव्र उतारात आणि ही अशी गवत घेणे पहा मित्रांनो आजची. तर मित्रांनो इथे ना एकदम मोह आलेलं गावात आणि पेंड्या बांधायला ना लई त्रास झाला. आता हे पहा कुठून तरी हिरवागार गावात आणून आणि किती जबरदस्त पेंडे बांधायचा काम राहता पहा मित्रांनो तिथं. आता हे ना पूर्ण गोळा करून गेला पूर्ण असं हे गावात पूर्ण वाळून पूर्ण बुसकाट होईल. एवढी काही मेहनत राहते. आणि जर पेंडी बांधता पाय जर सटकला ना तर डायरेक्ट कडेवरून खाली जाईल. पहा मित्रांनो ही पेंडी बांधणं. आणि ही एक कला आहे आणि त्रास पण तेवढाच राहतोय. ही कला आणि हा त्रास फक्त आमचा एक शेतकरी सहन करू शकतोय. कधी लहान तर कधी मोठ्या अशा या पेंड्या आणि काट्याकुट्यात बांधाव्या लागतात. आणि ह्या गावात घेताना ना असा मुठीनं नाही घेते, डायरेक्ट गाया मारला जातो. आता तो गाया अशा पद्धतीने पहा. आणि ह्या गायामध्ये ना गाया घेत असताना येळा पण मोठा राहतोय आणि पूर्ण एक गायामध्ये एक मुठीमध्ये एक पेंडी होते. अशा पद्धतीनं पहा पूर्ण पेंडी होते ही पहा. तर आता दिवस मावळायला गेला आहे आणि आपला गावात पण घेऊन झाला. मामा किती गावात घेतला असेल हो? घेतला असेल 2-250. 2-250 ना. हा. आपण किती 4 माणसांनी ना हा आपण 2 जण बांधाय. आधी सुरतला मीच होतो हा आणि इकडे आडवी जरा तराचं झालं आपल्या आहे ना. हो. तर मित्रांनो ह्या फक्त कायसाठी आहे, कायसाठी आहे फक्त लक्ष्मीसाठी नाही का, एवढा त्रास आहे गुरांसाठी. तर असं मित्रांनो अशा पद्धतीनं आमच्याकडे ही गावात घेणे राहते वाळेल गावात 4 महिन्यासाठी उन्हाळा चारा म्हणून. आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक पण करा.
पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.